तर काल एक बेडरूम स्वच्छ करून झाली, कपाट वगैरे सर्व स्वच्छ आवरून झाले, फरशी वगैरे पुसून धुवून वगैरे झाले सर्व. तर आज म्हणलं किचनला सुरुवात करावी. तर आज पूर्ण किचनची वरची जी स्टाईल आहे ती स्वच्छ करणार आहे मी. आणि खिडकी किचनची, फॅन वगैरे आणि किचन कट्टा एवढं स्वच्छ करून घेणार आहे. तर इथे मी किचनचा जो फॅन आहे तर तो स्वच्छ करून घेणार आहे आधी. तर तो खूप तेलकट होतो. तर स्वयंपाक केल्यानंतर, भाजीला फोडणी दिल्यानंतर ती आतली जी वाफ असते ती बाहेर खेचून घेतो. त्यामुळे दुसरे भांडे वगैरे तेलकट, चिकट होत नाहीत. तर या ठिकाणी मी खिडकीची जाळी आधी कोरड्याच ब्रशनी स्वच्छ करून घेते. कारण ओलं जर झालं तर ती धूळ लवकर निघत नाही. चिकट ती तशीच पकडून धरते जाळीला. त्यामुळे कोरड्या ब्रशने आधी मी स्वच्छ करून घेते. त्यानंतर मी बाहेरच्या साईडनी तीच जाळी स्वच्छ करायला गेले. तर आतल्या साईडने तर आपल्याला स्वच्छ करायला येते ब्रशने, पण बाहेरून ह्या अँगलमुळे आपल्याला स्वच्छ करता येत नाही. तर मी अशी इथं एक ट्रिक वापरली. टूथ ब्रश जो असतो आपल्याला आपल्या घरात वेस्ट पडलेला, त्याने मी स्वच्छ करून घेतली. त्यानंतर मी वरची सर्व स्टाईल वगैरे घासून स्वच्छ पुसून वगैरे घेतली. खिडक्या वगैरे स्वच्छ घासून धुवून घेतल्यात आणि इथे किचन कट्टा धुवायला घेतलाय. जरी 1 मिनिटाचा जरी हा शॉट असला तरी पण यासाठी 2.5-3 तास गेले. तर फायनल लुक कसा वाटतोय मला नक्की सांगा. तर रामकृष्ण हरी. स्टे ट्यून.